नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं एक्झाम्पल. या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. एक डायग्राम अँगल ABC is equal to 75 degree and angle EDC is equal to 75 degree. State which the two triangles are similar and by which test. या ठिकाणी आपल्याला which test सिमिलर कसे व्हायचे ते दाखवायचं आहे. ऑल्सो राईट द सिमिलर बाय द टू ट्रायंगल प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्स. ओके, बघा या ठिकाणी आपण सोल्युशन बघणार आहोत. त्या ठिकाणी डायग्राम काढणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जे दिलेलं आहे डायग्राम ऑलरेडी दिलेली असेल किंवा नसेल तर काढायची, कारण त्या ठिकाणी CEDE इजिकल टू 75 डिग्री दाखवत आहे. त्यानंतर EDC मध्ये 75 डिग्री आहे. आपण टू ट्रायंगल्स घेणार आहोत. इन अ ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल EDC. या दोन ट्रायंगलचा आपण विचार करणार आहोत. याच्यामध्ये अँगल ABC कॉन्ग्रंट टू अँगल EDC इज इक्वल टू म्हणजे 75 डिग्री दिलेलं आहे, त्याच्यामुळे ते कॉन्ग्रंट आहे. आणि अँगल C इज कॉन्ग्रंट अँगल C इज द कॉमन अँगल. देन ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल EDC विच टेस्ट ऑफ AA टेस्ट. या ठिकाणी करस्पॉन्डन्स विचारलेलं आहे ना. ABC इज द वन्स अँड वन्स करस्पॉन्डन्स टू EDC. देन अँगल BAC कॉन्ग्रंट अँगल DCE CAST, कारण कॉन्ग्रंट अँगल आहेत ते. या ठिकाणी आपण दोन अँगल प्रूव्ह करून दाखवले होते आणि एक रिमेंबर राहिलेला आहे म्हणून आपण केलेलं आहे. देन AB अपॉन ED, कारण AA टेस्टनुसार ते सिमिलर आहे. दोन्ही ट्रायंगल सिमिलर असल्यामुळे साईड असतात त्या करस्पॉन्डन्समध्ये असतात. AB अपॉन ED इज इक्वल टू BC अपॉन DC इज इक्वल टू AC अपॉन EC. अशा पद्धतीने आपण ते पहिलं या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, दोन ट्रायंगल दिलेले आहे, PQR आणि एलिमेंट व्हॅल्यू दिलेला आहे. आर द ट्रायंगल्स इन फिगर सिमिलर इफ येस बाय द विच टेस्ट. असा प्रश्न आपल्या समोर आहे. या ठिकाणी इनर ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल एलिमेंट. आता या ठिकाणी साईड आपण प्रपोर्शनमध्ये लिहू. PQ अपॉन LM, त्यामध्ये व्हॅल्यू ठेवू इजिकल टू 6 अपॉन 3. कॅल्क्युलेट करू. याला इजिकल टू 3 1 जार 3 3 2 जार 6 म्हणजे 2/1. याला इक्वेशन नंबर 1 देऊ. त्याचप्रमाणे सेकंडची साईड आहे ट्रायंगलची, ती घेऊ QR अपॉन MN इजिकल टू व्हॅल्यू ठेवू 8/4. कॅल्क्युलेट करू. 4 1 जार 1 4 2 जार 8 म्हणजे 2/1. याला इक्वेशन सेकंड देऊ. त्यानंतर थर्डची साईड आहे PR अपॉन LN इजिकल टू 10/5. याला कॅल्क्युलेट करू आपण 2/1. याला इक्वेशन नंबर देऊ 3. देन फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड अँड थर्ड. या ठिकाणी बघा रेशो किती आलेला आहे, 2/1 2/1 2/1 सेम आलेला आहे. देअरफॉर PQ अपॉन LM इजिकल टू QR अपॉन MN इजिकल टू PR अपॉन LM असं आपण या ठिकाणी लिहू शकतो, कारण त्याचा रेशो कसा आलेला आहे, सारखा. मग रेशो जर सारखा आलेला असेल तर त्या साईड प्रपोर्शनमध्ये असतात. आणि या ठिकाणी बाय SSS सिमिलॅरिटी टेस्टनुसार यस ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल एलिमेंट असं आपण या ठिकाणी छानपैकी प्रूव्ह करू शकतो. थर्ड एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं. या ठिकाणी दिलेलं आहे. शोन द फिगर 2 पोल ऑफ हाईट 8 मीटर अँड 4 मीटर आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. If the length of shadow of smaller pole due to the sunlight is 6 meter, then how long will be the shadow of the bigger pole at the same time. या ठिकाणी ग्राउंड लेवल आहे. ग्राउंड लेवल सोल्युशन आपलं झालेलं बघा. हे ग्राउंड लेवल आहे आणि हा पहिला पोल आहे आणि दुसरा पोल आपण डायग्राममध्ये दाखवलेला आहे ना. जो पोलची जी हाईट आहे तो 4 आहे आणि ते 8 आहे. त्याचा लहान पोलचा जो शॅडो पडतो तो 6 आहे, तर मोठ्या पोलचा शॅडो किती पडेल असं विचारलेलं आहे. ओके, या ठिकाणी दोन ट्रायंगल आहे. ट्रायंगल ACB अँड ट्रायंगल आपण या ठिकाणी घेणार PRQ. पण या ठिकाणी दोन ट्रायंगल वापरलेले आहे. ओके, आता या ठिकाणी जो अँगल C आहे तो कॉन्ग्रंट या ठिकाणी अँगल कोणता येणार आहे, कारण इथं 90 डिग्री दिलेला आहे, परपेंडिक्युलर आहे. देन शॅडो त्यांचा पडलेला आहे, त्याच्यामुळे अँगल ही कॉन्ग्रंट अँगल काय येणार P. कारण या ठिकाणी जो शॅडो आहे तो सनलाईटचा शॅडो असल्यामुळे
या ठिकाणी तो सेम टाईम पडतो आहे. म्हणून ट्रायंगल ए सी बी सिमिलर ऑफ ट्रायंगल या ठिकाणी येणार पी आर क्यू. विच टेस्ट येणार विद्यार्थी मित्रांनो? ए टेस्ट. या ठिकाणी तुम्ही ट्रायंगलचे नाव दुसरे पण घेऊ शकता. देन आता आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू दिलेली आहे ए सीची, म्हणून आपण या ठिकाणी प्रोपोर्शनमध्ये लिहिणार ए सी डिवायडेड बाय पी आर इज इक्वल टू. दुसरी व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला बी सीची, मग आपण बी सी डिवायडेड बाय काय घेणार या ठिकाणी क्यू आर. आपण व्हॅल्यू ठेवू या ठिकाणी 8 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय 6. देन 4 इंटू एक्स इज इक्वल टू 8 मल्टिप्लाय 6 एक्स इज इक्वल टू 48 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू किती येणार विद्यार्थी मित्रांनो? 12. मग या ठिकाणी आपण सोल्युशन लिहू. द shadow of the bigger pole इज इक्वल टू 12 मीटर. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल इथं बघितलेलं आहे. चौथं उदाहरण आपण बघत आहोत 1.3 प्रॅक्टिस सेटमधलं. या ठिकाणी प्रश्न आहे बघा. क्वेश्चन इन अ ट्रायंगल ए बी सी, ए पी इज अ परपेंडिक्युलर टू बी सी, देन पी बी पी इज परपेंडिक्युलर टू ए सी, P is the between point to BC and Q is the between point AC. Then they prove that triangle CPA similar to triangle CQB. If AP is equal to 7, BQ is equal to 8, BC is equal to 10, then find the AC. असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. प्रथम आपण जे दोन ट्रायंगल आहे ते प्रूव्ह करू या ठिकाणी. बघा, जे दोन ट्रायंगल आहे ते आपण या ठिकाणी लिहू. ट्रायंगल कोणते विचारलेले आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी सी पी ए अँड ट्रायंगल सी क्यू बी या दोघा ट्रायंगलचा आपण विचार करू. या ठिकाणी जो अँगल आहे पी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल काय दिलेला आहे क्यू आपण घेऊ शकतो, कारण 90 डिग्री आहे. ओके. देन दोन्ही ह्याच्यामध्ये अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल सी हा जो आहे तो कॉमन अँगल आहे. कोणता अँगल आहे विद्यार्थी मित्रांनो? तो कॉमन अँगल. देअरफॉर ट्रायंगल सी पी ए सिमिलर टू ट्रायंगल सी क्यू बी. विच टेस्ट ऑफ ए सिमिलॅरिटी टेस्ट. या ठिकाणी आपण ए टेस्टनुसार हे दोन्ही जे ट्रायंगल आहे ते सिमिलर आहे. आता त्याच्या साईड प्रपोर्शनमध्ये लिहायच्या. ओके. जी आपल्याला ए पी व्हॅल्यू दिलेली आहे म्हणून आपण लिहू ए पी अपॉन या ठिकाणी येणार ए पी अपॉन बी क्यू. ओके. देन आपल्याला दुसरी व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे बी ए सी विचारलेलं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी ए सी आहे ना आपण काय येणार बी सी. मग आपण याच्यामध्ये आता व्हॅल्यू ठेवू. 7 बाय बी क्यूची व्हॅल्यू आहे 8 इज इक्वल टू ए सीची व्हॅल्यू विचारलेली आहे आणि बी सीची दिलेली आहे 12. देअरफॉर 8 मल्टिप्लाय ए सी इज इक्वल टू 12 मल्टिप्लाय 7. ए सी इज इक्वल टू 12 मल्टिप्लाय 7 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू किती येणार 84 डिवायडेड बाय 8 आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. कॅल्क्युलेट करू. आता 8 झालेला डिवाइड केला तर किती येतं विद्यार्थी मित्रांनो? 10.5. अशा पद्धतीने आपण ए सीची व्हॅल्यू या ठिकाणी बघितलेली आहे. इथं काय लिहायचं युनिट. ओके. 8 नंबरचं आपण या ठिकाणी एक्झाम्पल बघणार आहोत. इन द डायग्राम सेगमेंट ए सी अँड बी डिवाइस इंटरसेक्ट द पॉइंट पी अँड ए पी अपॉन सी पी इज इक्वल टू बी पी अपॉन डी पी. प्रूव्ह दॅट तुम्हाला करायचं आहे ट्रायंगल ए बी पी सिमिलर टू ट्रायंगल सी डी पी. बघा विद्यार्थी मित्रांनो, इन अ ट्रायंगल ए बी पी अँड इन अ ट्रायंगल सी डी पी ए पी अपॉन सी पी इज इक्वल टू बी पी अपॉन डी पी गिवन दिलेला आहे. या ठिकाणी फक्त एकच जो अपोजिट अँगल आहे वर्टिकल अपोजिट अँगल तो शोधायचा आपल्याला आणि लिहायचा आहे अँगल ए पी बी कॉन्ग्रुएंट टू अँगल डी पी सी. ओके. देन बाय एस एस सिमिलरिटी टेस्टनुसार ट्रायंगल ए बी पी सिमिलर टू ट्रायंगल सी डी पी. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 3 मार्काचा प्रश्न बोर्डच्या पेपरला येण्याची शक्यता असते आणि आपण याचं प्रूफ बघितलेलं आहे.
9 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी डायग्राम काढलेली आहे. इन डायग्राम ट्रायंगल ABC पॉईंट D ऑन द साइड BC इज सच दॅट अँगल BAC इज इक्वल टू अँगल ADC. देन प्रूव्ह दॅट तुम्हाला करायचं आहे CA² इज इक्वल टू CB मल्टिप्लाय CD. बघा या ठिकाणी सोल्युशन लिहिताना आपल्याला 2 ट्रायंगल या ठिकाणी घ्यावं लागेल प्रूव्ह करण्यासाठी. पहिले प्रूव्ह करायचं आहे कोणत्या टेस्टनुसार आणि नंतर आपण या प्रूफपर्यंत जाणार आहोत. मग या ठिकाणी ट्रायंगल कोणती घ्यायची तर पहिला ट्रायंगल घेऊ आपण BAC अँड सेकंड ट्रायंगल या ठिकाणी घेणारे आपण ADC. ओके. मग या ठिकाणी अँगल BAC कॉन्ग्रंट अँगल या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे ADC. आपल्याला हे गिवन दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. या एका गिवनपासून आपण प्रूफपर्यंत पोहोचणार आहोत. देन याच्यामध्ये जो C अँगल आहे तो कसा आहे या ठिकाणी कॉमन अँगल दिले म्हणजे आपण या ठिकाणी शोधू शकतो. आणि ट्रायंगल BAC सिमिलर टू ट्रायंगल ADC विच टेस्ट AA सिमिलॅरिटी टेस्ट. या ठिकाणी आपण सिमिलॅरिटी टेस्ट लिहिलेली आहे. आता याच्यानुसार आपण काय करू जे साईड आहे त्या प्रमोशनमध्ये लिहू. AC अपॉन DC इज इक्वल टू BC अपॉन AC. ओके. हे काय आहे CS ST. ते या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लाय करू. AC मल्टिप्लाय AC इज इक्वल टू BC मल्टिप्लाय BC. देन या ठिकाणी AC² इज इक्वल टू BC मल्टिप्लाय DC. म्हणजे आपल्याला विचारलेलं आहे दॅट इज CA² इज इक्वल टू CB मल्टिप्लाय CD. अशा पद्धतीने आपण हेन्स प्रूव्ह या ठिकाणी करू शकतो. 7 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. ट्रायंगल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. पॉईंट E इज ऑन अ साइड BC. लाईन D इंटरसेक्ट AB इन अ पॉईंट T. प्रूव्ह दॅट द DE मल्टिप्लाय B इज इक्वल टू C मल्टिप्लाय TE. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी डायग्राम काढलेली आहे. ABCD इज अ पॅरलेलोग्राम. अपोजिट साइड्स आर पॅरलल त्या व्याख्येनुसार. देअरफॉर AT इज अ पॅरलल टू DC येणार. देन अँगल EDC इज इक्वल टू अँगल ETP अल्टरनेट अँगल या ठिकाणी आपण दाखवलेले आहे. देन 2 ट्रायंगलची कम्पेअर करायचं. ट्रायंगल DEC अँड ट्रायंगल TAB. या ठिकाणी एक अँगल आपण इथे प्रूव्ह केलेला आहे अल्टरनेट अँगल आणि दुसरा आहे DEC अँगल कॉन्ग्रंट अँगल TAB अपोजिट अँगल या ठिकाणी आहे. देन द बाय टेस्ट ऑफ AA टेस्ट ट्रायंगल DEC सिमिलर टू ट्रायंगल TAB. मग ते जे साईड आहे ते करस्पॉन्डन्स लिहायच्या आणि त्या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय करायचं. दॅट इज द DE मल्टिप्लाय B इज इक्वल टू CE मल्टिप्लाय T. हेन्स प्रूव्ह दॅट. अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 1.3 बघितलेला आहे. नक्की तुम्हाला आवडलेला असेल. तुमच्या मित्राला शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा. थँक्यू.